नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे। यापूर्वी आपण समाजशास्त्र या विषयाची व्याप्ती म्हणजे या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण समाजशास्त्र विषयाची व्याप्ती त्याचबरोबर डार्क एज कशा पद्धतीने होतं किंवा त्याला आपण त्यानंतर रिबर्थ आलं म्हणजे त्याला आपण या ठिकाणी रेनेसन्स असं म्हणतो, त्यानंतर एनलाइटमेंटचा पिरियड म्हणजे प्रबोधनाचा काळ सुरू झाला आणि प्रबोधनाच्या काळामध्येच किंवा काळाच्या दरम्यान या ठिकाणी या सायंटिफिक रिव्होल्यूशनला वैज्ञानिक क्रांतीला सुरुवात झालेली आहे। आपण याच्या अगोदर कमर्शियल रिव्होल्यूशन पाहिलेलं आहे किंवा की व्यापारी क्रांतीच्या माध्यमातून अनेक लोक, अनेक देश, अनेक प्रकारचे समूह एकमेकांसोबत कनेक्ट होत होते, एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण या ठिकाणी होत होती। त्यानंतर या ह्याच्यामध्ये वैज्ञानिक क्रांतीला सुरुवात झाली आणि वैज्ञानिक क्रांतीला सुरुवात करणारा जो आहे तो आहे निकोलस कोपर्निकस। निकोलस कोपर्निकस यांनी या ठिकाणी पहिल्यांदा सायंटिफिक पद्धतीने सिद्ध केलं की या ठिकाणी सूर्य हा सेंटरला आहे आणि त्याच्या भोवती या ठिकाणी पृथ्वी ही फिरत असते। यालाच आपण काय म्हणतो, सूर्य केंद्री सिद्धांत। सूर्यकेंद्री सिद्धांत यांनी मांडला म्हणजे याचा अर्थ काय आहे, यांनी परंपरेला विरोध करायला सुरुवात केलेली आहे, तर्कावर विचार मांडणी सुरू केलेली आहे। म्हणजे हा काय आहे, इट इज इम्पॅक्ट ऑफ मॉडर्निटी, मॉडर्नायझेशनला सुरुवात झालेली आहे, आधुनिकतेला सुरुवात झालेली आहे आणि आधुनिकतेच्या माध्यमातून जी पूर्वीची परंपरा होती किंवा या ठिकाणी जे धर्मगुरू असतील किंवा बिशप असतील, ज्यांना आपण ख्रिश्चन धर्मगुरूंना बिशप असं म्हणतो, यांच्या माध्यमातून अशी या ठिकाणी विचारधारणा लोकांमध्ये तयार केली होती किंवा बिंबवली होती की सूर्य हा काय आहे, या ठिकाणी पृथ्वी ही सेंटरला आहे आणि सूर्य हा त्या भोवती फिरत आहे, अशा प्रकारची धारणा होती। याला कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नव्हता, परंतु निकोलस कोपर्निकसने काय केलेलं आहे, हे सायंटिफिक दृष्ट्या प्रूव्ह केलेलं आहे की या ठिकाणी हे जे आहे, या ठिकाणी पृथ्वी ही गोल आहे आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते, ज्याला आपण सूर्यकेंद्री सिद्धांत असं मानतो। यामुळे या ठिकाणी एक पद्धतीनं किंवा एका प्रकारे परंपरेला विरोध व्हायला सुरुवात झाली। हा आहे पहिला जो वैज्ञानिक शोध। त्यानंतर आपण न्यूटनचा विचार केला तर न्यूटननं या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला। म्हणजे जर एखादी वस्तू वरतून खाली येत असेल तर रिझन काय आहे, गुरुत्वाकर्षण आहे, तर अशा प्रकारचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पृथ्वीमध्ये असतो, तर हे सायंटिफिक रिव्होल्यूशनचं उदाहरण देतं। त्यानंतर सर्वात महत्वाचा जो शोध आहे तो म्हणजे डार्विनचा सिद्धांत, ज्याला आपण उत्क्रांतीवादाचा सिद्धांत असं म्हणतो। डार्विनने त्यांच्या जी थेअरी आहे, द थेअरी ऑफ इव्होल्यूशन आणि त्याचबरोबर द थेअरी ऑफ डिसेंट ऑफ मॅन, आता यामध्ये या डिसेंट ऑफ मॅन या पुस्तकामध्ये, या सिद्धांतामध्ये किंवा या ठिकाणी या पुस्तकामध्ये यांनी काय सांगितलं की मानवाची उत्पत्ती ही या ठिकाणी देवानं केलेली नाही। मानवाची उत्पत्ती कशी झालेली आहे, मानवाची उत्पत्ती ही माकडापासून झालेली आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे की पूर्वी जे धर्मगुरू होते किंवा बिशप होते किंवा या ठिकाणी ख्रिश्चन धर्म, विशेषतः त्याचा पगडा हा युरोपियन राष्ट्रावर होता, त्या कारणानं त्या लोकांची अशी धारणा तयार केली होती यांनी की या ठिकाणी देवाला मनुष्याने जन्म दिलेला आहे, जे काही आपल्याला आज मिळतं ते देवामुळे मिळतं आणि त्याचबरोबर स्वर्ग आहे, नरक आहे, अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी निर्माण केल्या होत्या। त्याला विरोध करण्याचं काम या ठिकाणी या डिसेंट ऑफ मॅन या माध्यमातून झालं की मानवाचा जन्म हा देवाने न करता किंवा देवाने केलेला नाही, तर मानवाचा जन्म हा माकडापासून झालेला आहे, हे या ठिकाणी इथं या डार्विन यांनी सिद्ध केलं। यामध्ये या ठिकाणी डार्विनची थेअरी, द थेअरी ऑफ इव्होल्यूशन, म्हणजे या ठिकाणी मानवाची उत्क्रांती कशी झाली आणि मानव हा या ठिकाणी ही जी स्पेसीज आहे, मानव सुद्धा काय आहे, पेशी आहे। सुरुवातीला या ठिकाणी माकड होता, नंतर या ठिकाणी परिपूर्ण मानवामध्ये त्याचं रूपांतर झालं। सुरुवातीला हा एकट्याने राहत होता, ओके, त्यानंतर या ठिकाणी तो समूहाने राहायला सुरुवात केली। समूहाने राहणं म्हणजेच काय आहे, एक प्रकारचा समाज निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि ह्याचं कारण अनेक आहे। कारण या ठिकाणी जर एकटा असेल तर त्या काळामध्ये कुठलाही हिंस्त्र पक्षी किंवा हिंस्त्र प्राणी असेल तर तो काय करू शकतो, त्या व्यक्तीवर अटॅक करू शकतो। आता या कारणानं या ठिकाणी किंवा अनेक बाकीचे बेनिफिट्स आहेत, ज्या कारणाने हे लोक एकत्र राहत होते, समूहाची निर्मिती झाली। आणि यामध्ये या ठिकाणी की डार्विन यांचं असं म्हणणं आहे की इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द स्पेसीज दॅट सर्वाइव्ह नॉर द मोस्ट इंटेलिजंट बट द वन मोस्ट रिस्पॉन्सिव्ह टू द चेंज। ओके, तर या ठिकाणी खूप म्हणजे असा मोठा बलाढ्य असा प्राणी आहे किंवा पक्षी आहे म्हणून तो जिवंत आहे असं नाही,
किंवा एखादा खूपच हुशार आहे म्हणून या ठिकाणी तो सर्व्हाइव्ह करतो असं नाही, तर जो बदल करतो तो या ठिकाणी सर्व्हाइव्ह होतो. म्हणजे जसं की या ठिकाणी मानव हा एकटा राहत होता, नंतर तो समूहाने राहायला लागला, त्यानंतर शिकार करण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा दगडाचा वापर केला, नंतर विविध प्रकारची हत्यारे त्याने तयार केली. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर हा बदल आहे, हा चेंज आहे. तर जो बदल करेल, जो स्वतःमध्ये चेंज करेल, तो डेफिनेटली काय होणार आहे, तो सर्व्हाइव्ह होणार आहे. तर त्याचबरोबर याला आपण या ठिकाणी सर्व्हाइव्ह ऑफ द फिटेस्ट पण म्हटलं जातं, की या ठिकाणी जो स्ट्रॉंग आहे किंवा बळी तो कानपिळी. परंतु त्याचबरोबर याच्यामध्ये स्पेन्सरचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे, ते नंतर आपण शेवटी पाहणारच आहोत. तर डार्विन सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे, किंवा की या माध्यमातून डार्विनने सिद्ध केलं की माणसाची उत्क्रांती झालेली आहे. तर हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक क्रांती. त्यानंतर फ्रेंच क्रांती ही महत्वाची आहे, कारण या ठिकाणी युरोपमध्ये प्रबोधन होत होतं, युरोपमध्ये अनेक प्रकारचे विचारवंत तयार झाले होते. त्यांनी प्रबोधन करण्याचं काम केलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असलं पाहिजे, समता असणं गरजेची आहे, बंधुता, लोकशाही तत्वे असले पाहिजे, संविधानिक पद्धतीनं व्यवस्था असली पाहिजे. तर अशा बाबी या ठिकाणी ह्या प्रबोधनाच्या काळात चालत होत्या. तर फ्रेंच रेव्होल्युशन, आता फ्रेंच रेव्होल्युशन हे काही एका दिवशी झालेलं नाही, तर 1789 पासून ते या ठिकाणी 1789 पासून ते 1799 पर्यंत हा जो पिरियड आहे ह्याला आपण फ्रेंच रेव्होल्युशन म्हणतो. म्हणजे फ्रेंच मधली जी काही राज्य क्रांती आहे किंवा फ्रेंच मधली क्रांती झालेली आहे. तर यामध्ये महत्वाचं एक तर राजेशाही व्यवस्था होती, आणि त्यामध्ये सुद्धा हा जो लुई 16वा आहे, ओके, लुई हा जो राजा आहे हा या ठिकाणी खूप विलासी होता, खूप या ठिकाणी भोगी होता, विविध प्रकारच्या गोष्टीवर हा खर्च करत होता. यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे की फ्रेंचची जी आर्थिक परिस्थिती होती, फ्रान्स हा पूर्णपणे डगबाईला गेला, आर्थिक परिस्थिती इथं बिकट झाली, आर्थिक संकट आलं. त्याचबरोबर या ठिकाणी ही राणी होती मारिया, या राणीची जर हे पाहिली, ओके, जीवन जगण्याची जर त्यांची हे पाहिली, तर या ठिकाणी असं दिसतं की यामध्ये हे जे लोक आहेत यांना या ठिकाणी जनतेशी काही घेणं देणं नव्हतं. ते चांगल्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने जीवन चांगल्या पद्धतीने जगत होते. तर त्यामध्येच या ठिकाणी एक फेमस स्टेटमेंट केलं जातं की या राणीला लोकांनी विचारलं, किंवा की राणी, किंवा आता काय झालेलं आहे क्वीन, की आर्थिक संकट आलेलं आहे, आम्हाला ब्रेड सुद्धा मिळत नाही. तर त्यावेळेस या ठिकाणी ह्या राणीचं जे उत्तर आहे ते फेमस आहे. यांनी म्हटलेलं आहे की या मारियानं म्हटलं, इफ यू डोंट हॅव ब्रेड इट केक. ओके, म्हणजे जर तुम्हाला ब्रेड मिळत नसतील तर तुम्ही केक खा. आता इथं प्रश्न आहे की ब्रेड पेक्षा केक ही महाग आहेत, परंतु या ठिकाणी ही राणी आहे, हिला काही माहित नसेल की ब्रेड स्वस्त आहे का केक स्वस्त आहे. त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारची राजशाही व्यवस्था होती, आणि ही राजशाही व्यवस्था या ठिकाणी ह्या फ्रेंच क्रांतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी उद्ध्वस्त करून टाकली. तर आणि त्या ठिकाणी लोकांना या ठिकाणी लोकशाही व्यवस्था स्थापन करण्याची एक प्रकारची प्रेरणा मिळेल. आता यामध्ये आपण ह्याचं थोडं बेसिक पाहू की फ्रेंच राज्यक्रांती होण्याची जी कारणं आहेत, विशेषतः 3 प्रकारची कारणं आपण इथं मानतो. एक आहे सामाजिक कारण आहे, दुसरं राजकीय कारण आहे, तिसरं आर्थिक कारण आहे. हे 3 महत्वाचे कारण आहेत ज्या कारणाने फ्रेंच क्रांती झालेली आहे. आता यामध्ये या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती जी झाली, पहिलं कारण आहे सामाजिक परिस्थिती. आता यामध्ये सामाजिक परिस्थिती एकदम हलाखीची होती, ज्या ठिकाणी सर्वसामान्य जो नागरिक आहे हा भरकटलेला हा होता. त्याचबरोबर या ठिकाणी अन्याय अत्याचार सहन करणारा किंवा या ठिकाणी जो बळी जाईल तो या ठिकाणी हा सर्वसामान्य नागरिक होता. कारण त्याच्या ह्याच्यावर या ठिकाणी त्याच्या मानेवर एक तर या ठिकाणी राजा असणार, त्याचबरोबर नोबल व्यक्तीच असणार किंवा क्लर्जीमॅन्स असणार, म्हणजे धर्मगुरू बिशप ज्याला आपण म्हणतो ते हे सर्व. तर याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी फ्युडलिझम होतं, म्हणजे सरंजामशाही व्यवस्था होती. सरंजामशाही व्यवस्थेमध्ये काय आहे, सर्वात वरती किंग, त्या किंगच्या वरती बी धर्मगुरू असणार आहेत. ओके, त्यानंतर नोबल्स असतील, त्यानंतर या ठिकाणी व्हेसल्स असतील, ओके, संरक्षण देणारे, आणि शेवटी पिजंट म्हणजे या ठिकाणी शेतकरी किंवा कुळ किंवा जे जमीन कसणारे आहेत, जे या ठिकाणी अन्नधान्य तयार करणारे आहेत. तर यांनी अन्नधान्य तयार करायचं आहे आणि या लोकांना प्रोव्हाइड करायचं आहे, आणि या बदल्यामध्ये हे लोक यांना काय करत होते की या ठिकाणी जमीन द्यायचे आणि प्रोटेक्शन द्यायचं. कारण जमीन ही ह्या नोबेल लोकांच्या मालकीची होती, जे उमराव आहे, सरंजाम आहे त्यांच्या मालकीची होती. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ह्या नोबेल लोकांना, त्याचबरोबर राजा असेल, यांना या ठिकाणी ह्या सर्वसामान्य नागरिकावर टॅक्स जो लावायचा आहे
तो लावण्याची मुभा होती, किती प्रमाणात टॅक्स लावायचा आहे हे सुद्धा या ठिकाणी ते ठरवू शकत होते. तर अशा प्रकारची व्यवस्था या फ्रेंचमध्ये होती. या कारणाने या ह्याच्यामध्ये जी सामाजिक परिस्थिती होती, या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वात बिकट जी परिस्थिती असेल ती म्हणजे सर्वसामान्य जनतेची. म्हणजे या ठिकाणी ह्याचं एक्सप्लॉयटेशन, सर्वसामान्य जी जनता आहे त्याचं एक्सप्लॉयटेशन खूप मोठ्या प्रमाणात होत होतं. कारण या ठिकाणी टॅक्सचा जो भर आहे, अंतिम जो टॅक्स आहे, तो भार जो आहे तो या ठिकाणी ह्या सर्वसामान्य जनतेवर होत होता. आता यामध्ये जी इस्टेट आहे, एक स्तरीकरणाची जी व्यवस्था होती फ्रेंचमध्ये किंवा या ठिकाणी युरोपामध्ये, विशेषतः आपण फ्रेंच क्रांतीचं पाहतोय, तर सर्वात वरती या ठिकाणी द क्लर्जीमॅन हु वर्क इन चर्च, म्हणजे या ठिकाणी चर्चमध्ये जे धर्मगुरू होते किंवा ज्याला आपण बिशप असं म्हणतो, ते बिशप या ठिकाणी होते जे या पिरॅमिडच्या एकदा किंवा स्तरीकरणाच्या एकदम वरच्या स्तरावर असतील. आणि हे धर्मगुरू विविध प्रकारचे धार्मिक, कशा प्रकारचे धार्मिक कर किंवा धार्मिक टॅक्स हे लोकांवर लावत होते. त्यानंतर दुसरा जो गट होता ज्याला आपण नोबॅलिटी म्हणतो, म्हणजेच अमीर व उमराव, हे जे आहेत हे नोबल लोक होते. मग ह्याच्यामध्ये या ठिकाणी किंग पण येणार आहे, क्वीन आहे, त्यानंतर नोबल म्हणजे त्यांचे सरदार असतील, व्यापारी लोक असतील, हे सगळे या ठिकाणी ज्यांच्याकडे जमीन आहे असे सगळे लोक या ठिकाणी येणार आहेत. आणि शेवटी तर या ठिकाणी जे डॉक्टर, लॉयर्स, पिजन म्हणजे जमीन कसणारे जे कुळ आहेत, या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी ह्या थर्ड इस्टेटमध्ये होतो, म्हणजे सर्वसामान्य जनता. आता यामध्ये अमीर उमराव हे जे आहेत या ठिकाणी किंवा नोबेलिटी जे आहेत, नोबल लोक जे आहेत, यांना टॅक्स लावण्याचा अधिकार होता. आणि हा टॅक्स या ठिकाणी यांच्यावर लावला जात असे, तर मग टॅक्स किती लावायचा आहे तो सुद्धा अधिकार त्यांच्यावर होता. तर अशा प्रकारे ही सर्वसामान्य जनतेची पिळवणूक या ठिकाणी होत होती. सामाजिक स्तरीकरणाच्या माध्यमातून हे लोक या ठिकाणी जो शेवटचा गट आहे ह्याची पिळवणूक करत होते. साहजिकच या लोकांमध्ये विद्रोहाची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर या ठिकाणी एनलाइटमेंट पिरियड किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून विविध जे विचारवंत आहेत त्या वैचारिक विचारांचा, अभिजात विचारांचा यांच्यावर प्रभाव पडला आणि त्या माध्यमातून या क्रांतीला सुरुवात झाली. त्यानंतर दुसरं कारण आहे राजकीय परिस्थिती. राजकीय परिस्थिती खूप हलाखीची होती, कारण या ठिकाणी जो राजा आहे तो या ठिकाणी एक प्रकारची विलासी जीवन जगत होता. या ह्याच्यामध्ये जो राजा आहे याचं काम काय असतो किंवा राजाचं जे कर्तव्य असतं ते म्हणजे प्रजेचे रक्षण करणे किंवा या ठिकाणी प्रजेचं संरक्षण करणे हे त्याचं काम असतं. परंतु या राजाच्या याच्यामुळे किंवा या ठिकाणी यांच्या जबाबदारी ज्या आहेत त्या जबाबदारीचं भान ह्या राजाला नसल्यामुळं या ह्याच्यामध्ये आर्थिक तंगी निर्माण झाली. त्याचबरोबर राजकीय परिस्थितीमध्ये या ह्याच्यामध्ये की जे लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते या ठिकाणी स्वातंत्र्य नव्हतं. टॅक्स लावण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या ठिकाणी ह्या लोकांकडे होतं. तर अशा प्रकारची व्यवस्था होती. त्याचबरोबर या ठिकाणी मारिया हे जे आहे, या ठिकाणी मारिया हे जी क्वीन आहे, या क्वीनच्या माध्यमातून सुद्धा हे लोक खूप मोठ्या प्रमाणात खर्च करत होते. तर अशा प्रकारचे या ठिकाणी एक सुखी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी समृद्ध जीवन हे लोक फक्त जगत होते. परंतु जो सर्वात शेवटचा गट आहे, सर्वसामान्य जनता, ही काय होती, हे हालाकीचे जीवन जगत होती. तिला एक वेळेचं जेवण सुद्धा या ठिकाणी मिळणं मुश्किल होतं. अशा प्रकारची व्यवस्था फ्रान्समध्ये होती. तो झाली राजकीय परिस्थिती. त्यानंतर यामध्ये आर्थिक परिस्थिती सुद्धा आहे. आर्थिक परिस्थिती कशामुळे, कारण सर्वाधिक आर्थिक परिस्थिती ही सर्वसामान्य व्यक्तींची हालाकीची होती. यामध्ये या ठिकाणी गुडविन यांच्या मते फ्रान्समधील जो श्रीमंत वर्ग आहे त्याची प्रतिगामी प्रवृत्ती जी आहे, प्रतिगामी प्रवृत्ती, या अमीर उमराव या लोकांची प्रतिगामी प्रवृत्ती ही फ्रेंच राज्यक्रांतीच्या उदयास कारणीभूत ठरली. म्हणजे यांनी जी काही दडपशाही केली, जी काही हुकुमशाही केली, या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करण्यात आली, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आले. या माध्यमातून या ठिकाणी ह्या लोकांमध्ये विद्रोह निर्माण झाला आणि आर्थिक मंदी किंवा आर्थिक गोष्टींना यांना सामोरं जावं लागलं. आर्थिक मंदी आहे कारण या ठिकाणी या सर्वांमध्ये जो टॅक्स पे करणारा व्यक्ती आहे तो म्हणजे हा सर्वसामान्य नागरिकच होता. त्याचबरोबर हे धर्मगुरूंना सुद्धा टॅक्स पे करायचे. अशा प्रकारे आर्थिक जी सुबत्ता आहे या ठिकाणी राहिलेली नाही. तर याच्यामध्ये जो भरकटलेला व्यक्ती आहे किंवा ज्याच्यावर सर्वाधिक अन्याय झाला तो म्हणजे हा सर्वसामान्य जनता. त्यानंतर हे झालं या ठिकाणी किंवा की कारण की फ्रेंच क्रांती का झाली. त्यानंतर वैचारिक परिस्थिती जी आहे, चौथा नंबर आहे वैचारिक परिस्थिती. वैचारिक परिस्थिती म्हणजे काय आहे, किंवा जे अभिजात विचारवंत आहे, प्रबोधनाचा काळ सुरू आहे, अभिजात विचारवंत हे आपल्या लेखणीमधून
याच्यामध्ये किंवा की युरोपमध्ये क्रांती घडवून आणत आहेत? तर पहिलं तर मॉन्टेस्क्यूचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी यांनी सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. आता सत्ता विभाजनाचा सिद्धांत आणि द स्पिरिट ऑफ लॉ या पुस्तकाच्या माध्यमातून सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. म्हणजे सत्तेचं विभाजन होणं गरजेचं आहे आणि यामध्ये या ठिकाणी की यांनी द पिलर ऑफ डेमोक्रेसी किंवा लोकशाहीचे जे स्तंभ आहेत त्याला आपण या ठिकाणी कायदे मंडळ म्हणतो. दुसरा आहे कार्यकारी मंडळ, तिसरा आहे न्याय मंडळ. तर अशा प्रकारची व्यवस्था ही असली पाहिजे ही मांडणी या ठिकाणी ह्या मॉन्टेस्क्यूने केली. त्यालाच आपण या ठिकाणी सत्ता विभाजनाचा सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे कार्यकारी मंडळ असावं, त्याचबरोबर कायदे मंडळ असावं, न्याय व्यवस्था असावी, अशा प्रकारची मांडणी किंवा अशा प्रकारचे विचार, क्रांतिकारी विचार ह्या मॉन्टेस्क्यूने मांडायला सुरुवात केली. त्यानंतर दुसरा आला तो वोल्टायर आहे. वोल्टायर यांच्या मते ज्या जुन्या परंपरा होत्या किंवा सनातनी संकल्पना होते किंवा कल्पना होत्या, या सनातनी कल्पनांना विरोध करण्याचं काम या वोल्टरच्या लिखाणानं केलं. या वोल्टरच्या लिखाणामुळं या ठिकाणी जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते या परंपरेला किंवा सनातनी जे संकल्पना आहेत की स्वर्ग आहे, नरक आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला जर पुढच्या जन्मामध्ये जर चांगलं नोबेलिटी म्हणून किंवा नोबेलमध्ये किंवा किंग म्हणून जर जन्माला यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही आज काय केलं पाहिजे, आज हे या ठिकाणी टॅक्स दिला पाहिजे किंवा ह्या वस्तू आम्हाला दिल्या पाहिजे. अशा प्रकारची जी भावना होती धार्मिक परंपरेच्या माध्यमातून हे लोक या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांवर जे अन्याय करत होते त्याला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी ह्या वॉल्टेरने केलं. त्यानंतर सर्वात महत्वाचं किंवा सर्वाधिक परिणाम या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये झाला किंवा ज्या व्यक्तीनं सर्वसामान्य नागरिकांच्या जे थर्ड नंबरची जी स्टेट आहे त्यांचे विचार किंवा या ठिकाणी विचार करण्याची क्षमता वाढवणे किंवा त्यांच्यामध्ये क्रांतिकारी विचारांची ज्योत निर्माण करण्याचं काम या ठिकाणी रुसोने केलेलं आहे. या रुसोच्या या दोन पुस्तकाच्या माध्यमातून द डिस्कोर्स ऑफ इनइक्वालिटी अँड द सोशल कॉन्ट्रॅक्ट या माध्यमातून रुसोने आपली तत्कालीन जी काही युरोपियन राजकीय आणि सामाजिक व्यवस्था आहे, जी काही राजकीय व्यवस्था होती, राजा होता, त्याचबरोबर जी काही सामाजिक व्यवस्था होती म्हणजे जसं आपण इस्टेट म्हटलेलं आहे, क्लर्जी, नोबल अँड या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक, अशा प्रकारची जी सामाजिक व्यवस्था होती ही नाकारलेली आहे. या पुस्तकातून या ठिकाणी की प्रत्येक माणसाला समानतेचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला समानतेचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, अशा प्रकारचे विचार ह्या रुसो यांनी मानले. आणि लोकशाही शासन यंत्रणा असावी किंवा लोकशाही शासन यंत्रणा असली पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर लोकांचं शासन असलं पाहिजे, लोकांनी निवडून दिलेले लोकांनी शासन करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची मांडणी ह्या रुसो यांनी केली. आणि या रुसोच्या या मांडणीमधून या फ्रेंच राज्यक्रांतीला उदयाला सुरुवात झाली. आता यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती होत असताना जे इस्टेट्स आहे, 3 प्रकारच्या ज्या इस्टेट्स आहेत, तर या इस्टेटमध्ये सर्वात महत्वाचा जो शेवटचा जो घटक आहे तो सर्वसामान्य जी जनता आहे यांनी या ठिकाणी या प्रबोधनाच्या काळामध्ये हे जे विचारवंत आहेत यांच्या विचारांना फॉलो करण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून यांनी राजाला विरोध करायला सुरुवात केली. आणि ह्याच्यामध्ये बाकी तुम्ही निवडणुका घेतल्या पाहिजे आणि लोकशाही यंत्रणा निर्माण करणं गरजेचं आहे, अशा प्रकारचे विचार पुढे आले. त्या माध्यमातूनच जे इस्टेट होते, जे 3 इस्टेट होते म्हणजे एक तर काय आहे क्लर्जीमॅन आहे, दुसरं नोबेलिटी आहे, म्हणजे याच्या ठिकाणी जी सरंजामशाही व्यवस्था होती तर त्यामध्ये या ठिकाणी क्लर्जीमॅन म्हणजे धर्मगुरू, उमराव, त्यानंतर काय आहेत तर सर्वसामान्य जनता, ह्याच्यामधून इलेक्शनच्या माध्यमातून ह्या तिन्ही गटामधून लोकांना काय करण्यात आलं, प्रतिनिधित्व देण्यात आलं. आणि ही इलेक्शन जून 1789 झाली आणि पहिल्यांदा वर्साय या ठिकाणी काय झालेलं आहे 5 मे 1789 ला वर्साय या ठिकाणी पहिल्यांदा जनरल मीटिंग झालेली आहे. त्या ठिकाणी ही जनरल मीटिंग झाली, त्यालाच या ठिकाणी काय आहे की लोकसभा असं म्हणतात. या पहिल्या जनरल मीटिंग मध्ये या ठिकाणी या तिन्ही गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर या मीटिंगच्या दरम्यान काय करण्यात आलं की राष्ट्रीय सभा असली पाहिजे, नॅशनल असेंब्ली ही गरजेची आहे, राष्ट्रीय सभा असली पाहिजे, अशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव
या ठिकाणी सर्वसामान्य जी जनता आहे, द थर्ड इस्टेट आहे, ओके, या थर्ड इस्टेटने या ठिकाणी मांडला. परंतु याला विरोध केला, राजाने विरोध केला, नोबेल जे पीपल आहेत, जे सरंजाम शाह आहेत, उमराव आहेत, यांनी विरोध केला. तरी सुद्धा या ठिकाणी ह्या नॅशनल असेंब्लीला काय झाली, नॅशनल असेंब्ली गठीत झाली. आणि या नॅशनल असेंब्लीचं काम काय होतं की फ्रान्ससाठी राज्यघटना निर्माण करण्याचं काम या ठिकाणी ह्या राष्ट्रीय सभेनं केलं. राष्ट्रीय सभेच्या नंतर 20 जून 1789 मध्ये 20 जून 1789 मध्ये काय झालेलं आहे की या ठिकाणी जे राष्ट्रीय सभेचे जे सदस्य होते किंवा जे लोकसभेचे जे सदस्य होते, हे सर्व सदस्य या ठिकाणी म्हणजे त्याच्या सर्व सदस्यामध्ये स्पेशली जे थर्ड ग्रुप होता, थर्ड इस्टेट होते, सर्वसामान्य जे जनता आहे, कारण सर्वसामान्य जनतेच्या डिमांडमुळेच राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेचं मेन जे काम होतं ते म्हणजे फ्रान्ससाठी संविधान तयार करणे, फ्रान्ससाठी घटना निर्माण करण्याचं काम होतं. आता यामध्ये या ठिकाणी ही जी थर्ड इस्टेट आहे, सर्वसामान्य जनता आहे, त्यांनी ह्या वर्सायस हे जे प्लेस आहे, या ठिकाणी हे लोकसभा किंवा या ठिकाणी या ठिकाणी त्याच्या बाजूलाच जो पॅलेस आहे, त्या पॅलेसच्या बाजूला कोर्ट आहे, ज्याला आपण टेनिस कोर्ट असं म्हणतो, टेनिस. तर या टेनिस कोर्टची जी फेमस ओथ आहे, म्हणजे या ठिकाणी एक शपथ घेण्यात आली, टेनिस कोर्टवर शपथ. म्हणजे हा टेनिस कोर्ट नोबल लोक किंवा राजांसाठी होता. त्या ठिकाणी हे सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य नागरिक एकत्र झाले आणि त्यांनी या ठिकाणी एक शपथ घेतली. काय शपथ घेतली की जोपर्यंत राज्यघटना तयार होणार नाही, फ्रान्ससाठी एक लोकशाही व्यवस्था निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणी ही शपथ घेणार आहोत की तोपर्यंत आपण एकत्रच या ठिकाणी राहणार आहोत, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी तयार करण्याची शपथ ह्या टेनिस कोर्टवर घेतली. त्यानंतर महत्वाचा जो टर्निंग पॉइंट आहे या फ्रेंच राज्यक्रांतीमधला, तो म्हणजे काय आहे तर बेस्टाईल जो काही तुरुंग आहे, बेस्टाईलच्या तुरुंगावर या लोकांनी हल्ला केला. जे सर्वसामान्य थर्ड इस्टेट वाले जे लोक आहेत त्यांनी हल्ला केला. आता यामध्ये जे कैदी होते, हे कैदी म्हणजे कोण होते तर या ठिकाणी राजाला विरोध करणारे, नोबल लोकांना विरोध करणारे, हे या ठिकाणी एक प्रकारचे राजकीय कैदी होते. त्याचबरोबर इतर सुद्धा कैदी असतील. तर यांना पहिल्यांदा या ठिकाणी काय करण्यात आलं, या तुरुंगावर हल्ला करण्यात आला आणि त्यांना रिलीज करण्यात आलं, सोडण्यात आलं. तर तो दिवस होता या ठिकाणी. हे जे बेस्टाईल हे जे तुरुंग आहे हे पॅरिसला आहे, ओके, आणि तो दिवस आहे 14 जुलै 1789. हाच दिवस या ठिकाणी फ्रान्सचा स्वातंत्र्य दिवस म्हणून मानला जातो. अशा प्रकारे फ्रान्सने जगाला समता, स्वातंत्र्य, दुसरं समता आणि बंधुता हे मूलवादी किंवा मूल तत्वज्ञान या ठिकाणी देण्याचं काम ह्या फ्रान्सने केलं, जगाला दिलं. त्याचबरोबर भारताने सुद्धा या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुता ही तत्वे स्वीकारली, ही तत्वे यांनी जगाला दिली. अशा प्रकारे फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि ज्या माध्यमातून या ठिकाणी शेवटी तो जो लुई होता त्याचा अंत या ठिकाणी करण्यात आला. आणि लुईचा अंत झाला म्हणजेच या ठिकाणी राजकीय व्यवस्था समाप्त झाली, फिडल व्यवस्था समाप्त झाली. अशा प्रकारची ही फ्रेंच रेव्होल्यूशन. आपल्याला समाजशास्त्रामध्ये लिहिण्याच्या दृष्टिकोनातून जेवढं काही शक्य आहे किंवा जेवढं काही आवश्यक आहे, शक्य म्हणजे आवश्यक आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण इथं देत आहोत. तर अशा प्रकारे ही झाली फ्रेंच राज्यक्रांती. याच्यानंतर आपल्याला यात पाहायची आहे औद्योगिक क्रांती. आणि औद्योगिक क्रांतीच्या नंतर म्हणजे आतापर्यंत आपण जे बदल पाहिले होते, कारण आता आपण मॉडर्निटी पाहत आहोत. आता मॉडर्न ह्याच्यामध्ये समाज हा आधुनिक होत आहे. समाजाला विविध प्रकारचे जे विचारवंत आहेत त्यांचे विचार वाचण्याचा एक अनुभव येत आहे किंवा विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडत आहेत. वैज्ञानिक शोध लागलेले आहेत, लोक त्या वैज्ञानिक शोधांचा वापर करत आहेत, लोक परंपरेला विरोध करत आहेत, त्याचबरोबर लोक कंपॅरिझन करत आहेत. या सगळ्या गोष्टीला आपण आधुनिकता म्हणतो. या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आधुनिकता सापडते. परंतु यामध्ये पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांती. हा सुद्धा आधुनिकरणाचा भाग आहे. आणि औद्योगिक क्रांतीच्या नंतर या ठिकाणी या मॉडर्निटीमुळं किंवा आधुनिकतेमुळं समाजामध्ये जे बदल झाले ते बदल पॉझिटिव्ह, त्याचबरोबर काही निगेटिव्ह सुद्धा आहेत. बदल तर झाले, परंतु या ठिकाणी त्याचबरोबर त्या बदलाच्या माध्यमातून
काही प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट झाले, काही समस्या सुद्धा क्रिएट झाल्या. तर आपल्याला बदल त्याचबरोबर या ठिकाणी ज्या समाजामध्ये समस्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पाहायच्या आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण औद्योगिक क्रांती, त्यानंतर जे समाजामध्ये झालेले बदल आणि त्यानंतर समाजामध्ये समस्या आणि शेवटी परत आपण समाजशास्त्राचा उगम आणि त्यामधले जे विविध प्रकारचे समाजशास्त्री विचारवंत आहेत त्यांचे विचार आपण इथे घेणार आहोत. म्हणजे या पूर्ण टॉपिक मध्ये जो पहिला आपला टॉपिक आहे की मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप अँड एमर्जन्स ऑफ सोशलॉजी, हा जो टॉपिक आहे हा आपण या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने कव्हर करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड जे PDF नोट्स आहेत ऑनलाईन वाल्यासाठी स्पेशल आपण लेक्चर घेत आहोत आणि त्यामध्ये ती जी PDF नोट्स आहे तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे, प्रिंट काढायची आहे आणि त्यानंतर प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर आपण प्रत्येक सॅटर्डेला टेस्ट देणार आहोत. ही टेस्ट आपल्याला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने देता येईल. जे ऑफलाईन बॅचला आहे ते ऑफलाईन देऊ शकतात, ऑनलाईनला तुम्हाला प्रश्न दिला जाईल. तुम्ही या ठिकाणी आपल्या ॲपवरच त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि ॲपवर आपल्याला तुमची जी PDF आहे म्हणजे तुम्हाला एक आन्सर शीट कशी असते ती सुद्धा दिली जाईल आणि त्या आन्सर शीटवर त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्यावरच उत्तर लिहायचं आहे आणि ते उत्तर आपल्याला पाठवायचं आहे त्या ॲपच्या माध्यमातून. त्याचं सोल्युशन सुद्धा किंवा इनपुट काय गरजेचे आहेत ते सुद्धा दिले जातील. तर निश्चित हे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ह्याच्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू, ऑल द बेस्ट. गुड, थँक्यू, ऑल द बेस्ट. जय हिंद.